हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. निरोपाची कविता तुम्ही ऐकली असेल मंगेश पाडगावकरांची. ही मी आत्ता व्हिडिओ केला. त्यानंतर जेव्हा नवीन वर्षाचं आगमन आणि जुन्या सरत्या वर्षाला निरोप अशी वेळ येते, तेव्हा माझी कविता मी कशी विसरू. तर आज तुमच्यासमोर मी माझी कविता सादर करते आहे नवीन वर्षाच्या बद्दलची, आणि दाराशी बसून हा व्हिडिओ करते आहे. दार हे प्रतिकात्मक आहे, कारण नवीन वर्ष येतं आहे. दार उघडलं की नवीन वर्ष, आणि दार बंद आहे तर जुनं वर्ष, असं हे प्रतिकात्मक आहे. आणि हीच सूर्यास्ताला पण कविता अगदी समर्पक वाटते. तर चला, तुमच्यासमोर आज सादर करते आहे नवीन वर्षाबद्दलची कविता. नूतन वर्षाभिनंदन. पाहता पाहता वर्ष अखेर आली, तारखांची पुन्हा तोंड मिळवणी झाली. जुन्या नव्याची जुळवणी झाली, पाप पुण्याची उजळणी झाली. नव्या वर्षाला दृढ निश्चयाची ओवाळणी झाली. आपण ठरवतो ना नवीन वर्षामध्ये हे करेल ते करेल, असे जे हे ठरवले जातात. काय म्हणतात बरं त्याला, नवीन वर्षाचे आपण मनामध्ये खुणगाठ बांधतो की ह्या वर्षामध्ये मी असे असे नवीन नवीन संकल्प करेल. नव्या वर्षाला दृढ निश्चयाची ओवाळणी झाली. काळाची पावलं मागील खुणा पुसून पुढे चालू लागली. काळाची पावलं मागील खुणा पुसून पुढे चालू लागली. काळ समुद्राच्या रेतीवर पुन्हा अस्तित्वाचा ठसा धुसर होत गेला. गोड गुलाबी दुपट्यातल्या नववर्ष बाळ आगमनाचा क्षण आला. तर असं हे ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे नवीन वर्ष सुरू होतं आहे 2026. सगळ्यांचंच हे जे जुनं वर्ष आहे, बऱ्याच गोष्टी आपण शिकलो, बऱ्याच काही खंत आपल्या मनामध्ये निर्माण झाली, आणि आपण जास्तीत जास्त मॅच्युअर होत गेलं. तर ह्या जुन्या वर्षामध्ये हे सगळं काही जे बॅगेज आहे ते टाकून देऊयात आणि नवीन वर्षाला आनंदाने आणि पूर्ण दृढ निश्चयाने सामोरं जाऊयात. सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅव अ गुड डे. हॅप्पी न्यू इयर.